भोंदू खरात प्रकरणात शर्मिला ठाकरेंच्या विधानाची चर्चा म्हणाल्या त्यातील कोणती महिला आपल्याला बेशुद्ध वाटते. गेल्या एक महिनाभरापासून राज्यात भोंदूबाबा प्रकरणाने खळबळ माजवली आहे. लिंगपिसाट अशोक खरातने अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार करून त्यांच्यावर बलात्कार केला. आता अशोक खरात विरोधात जवळपास 13 गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यानंतर खरातचे राजकीय वर्तुळातील अनेक बड्या व्यक्तींशी संबंध असल्याचं समोर आलं आहे. सध्या अशोक खरात प्रकरणी चौकशी सुरू असून दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. आता या प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पत्नी शर्मिला ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनसे नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील कार्यालयाचे उद्घाटन आज शर्मिला राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी पक्षाला अनेक वर्षानंतर स्वतंत्र कार्यालय मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि यावेळी बोलताना शर्मिला ठाकरे यांनी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर आपली पहिली स्पष्ट प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की राज्यात काय चाललंय. खरातबाबत बोलताना महिलांचे कान टोचले. त्यांच्यासोबत असलेली कोणती महिला आपल्याला बेशुद्ध वाटते. मात्र महिलांना कळायला पाहिजे होतं की आपण काय करतोय. शर्मिला ठाकरे यांनी यावेळेस एक नवीन खुलासा केला. त्यांनी सांगितले की जेव्हा मनसेचे 13 आमदार निवडून आले होते त्यावेळी अनेक बाबा भेटायला आले होते. त्यावेळी आम्ही स्पष्ट सांगितले की आम्ही त्यांच्या पाया पडणार नाही, या भेटा आणि जा, असंही त्यांना सांगितलं होतं. हात जोडावंच वाटतं की काय म्हणजे किती मला बघायला पण लाज वाटली. मी बघितलं पण नाही. इतके लज्जास्पद म्हणजे अगदी काय प्रत्येकाच्या माझं असं म्हणणं की मी तर तुमच्यातर्फे सगळ्यांना निवेदन करते, प्रत्येकाच्या आयुष्यात तुम्ही कुठलाही माणूस घ्या, सगळ्यात श्रीमंत माणूस पकडा, स्टीव्ह जॉब्स असेल किंवा कोणी असेल, किंवा सगळ्यात गरीब पकडा, तुमच्या इथे लिहिलेलं आहे तुम्हाला तेवढं त्रास आनंद सगळे तुमच्या आयुष्यात येणारच आहे. तुम्ही काहीही करा असं तुम्ही समजू नका की ज्याच्याकडे खूप पैसा आहे. आता माझ्याकडे स्टीव्ह जॉब्सलाच कॅन्सर झालं होतं ना आणि गेला. सो तुमच्याकडे कितीही पैसा असेल तरी तुमच्या नशिबात येत ना भोंदू बाबा त्याच्यापासून. सो मी विनंती करीन तुम्ही भोंदू बाबांकडे जाणं बंद करा. म्हणजे आमच्याकडे इतकी लोक आली होती, मी नावं नाही आता घेणार, त्यावेळेला आमचे 13 आमदार आले होते तेव्हा माझ्याकडे इतके लोक आले होते भोंदूबाबांसाठी. मी त्यांना भोंदूबाबा म्हणते, तेव्हा ते स्वतःला ब्रह्मा विष्णू महेश विष्णू लक्ष्मी पार्वती काही स्वतःला म्हटलेलं असतं. मी सांगितलं थँकफुली माझा नवरा पण तसाच आहे. आम्ही सांगितलं आमच्याकडे कोणी आलं तर आम्ही पाया पडणार नाही. तुम्हाला आम्हाला भेटायला यायचं तुम्ही भेटायला या. प्लस आमच्यावर फोटो काढून लोकांना जर सांगितलं की आम्ही तुमचे भक्त होतो, आम्ही तिथे तुम्हाला येऊन कान फटवणार. सो आमच्याकडे कोणी येतच नाही किंवा आम्ही पण कोणाकडे जात नाही. सो माझं लोकांना विनंती आहे, भोंदू बाबा फसवतात म्हणजे तुम्ही पण व्हिडिओ बघितले असतील. कोणती बाई बेशुद्ध दिसते हो तुम्हाला. काय म्हणजे काय चाललंय, आपला समाज कुठे चाललाय. म्हणजे आपण महाराष्ट्र हा समाज सुधारक किती लिस्ट आहे हो, आपल्या संतांपासून हुशार माणसांपासून सायंटिस्ट पासून साहित्यिकांपर्यंत. काय म्हणजे लोक वेडे झालेत का काय कळत नाही मला. बरं काय हा भोंदू बाबा तुमच्या काय नवऱ्याला प्रमोशन मिळवून देणार आहे, काय बदल्या करणार आहे. बरं काय किती पैसा खायचा आणि इथेच ठेवून जायचंय पैसा, तो कोणीही देऊ शकत नाही. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, मुंबई.